नमस्कार. आज आपण ज्या काही नवीन ब्लाऊज शिकायला सुरुवात करताय त्यांच्यासाठी आज आपण हे पहिल्यापासून कटिंग शिकायला सुरुवात करणार आहोत आजपासून. तर सगळ्यात पहिले आपल्याला 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग शिकायचं आहे. मग आपण स्टेप बाय स्टेप एका ब्लाऊजच्या कटिंग मध्ये जाऊया. म्हणजे नवीन शिकणाऱ्या ताईंना काही अडचणी येतात, काय येऊ नये, शिवताना कशा अडचणी येतात, कटिंग मध्ये काय अडचणी येतात, हे सगळे बारकावे आज समजून सांगणार आहे. आजपासून आपण हे पार्ट बनवूया. आज आपण साध्या ब्लाऊजचं कटिंग शिकूया, मग कटोरी ब्लाऊजचं कटिंग शिकूया, मग प्रिन्सेस, असं स्टेप बाय स्टेप आज सगळं नवीन शिकणाऱ्यांसाठी आपण आजपासून छोटं हे क्लास स्वरूपात सुरू करणार आहोत. त्यासाठी आज आपण सगळ्यात पहिले 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग कसं पद्धतीने केलं गेलं पाहिजे हे समजावून सांगणार आहे. आता ज्यावेळेस आपण पॅटर्न बनवतो तर बऱ्याच वेळेस वेगवेगळे काढतो. तसं वेगवेगळे न काढताच तुम्ही घडीचा पेपर घ्यायचा आहे आणि यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग सोबत काढायचा आहे. तुम्ही कार्डशीटच्या ऐवजी वर्तमानपत्राचा वापर केला पॅटर्न बनवण्यासाठी तरी देखील चालणार आहे. ज्यावेळेस आपण पॅटर्न बनवतो त्यावेळेस हे टोकं तंतोतंत मॅच करून घ्या. म्हणजे आपल्याला इकडनं उंचीचं माप घ्यायचं आहे. आता आज आपण हे 32 छातीच्या मापाचं पॅटर्न बनवतोय. आता तुम्ही ब्लाऊज वरून जे माप घेतलेलं आहे तर त्यानुसार आपल्याला हे माप घ्यायची आहेत. ब्लाऊज वरून जर माप घेतली असेल तर माप घेताना परफेक्ट माप घ्या. ब्लाऊज वरून माप जी परफेक्ट घेतलेली आहेत त्याचे आपण इथे कटिंग करताना शिलाई मार्जिन वाढवतो. त्यामुळे तुम्ही तिथे शिलाई मार्जिन कुठेही वाढवायचं नाहीये. ब्लाऊज वरून जे माप घेतलेलं आहे परफेक्ट तेच माप ठेवायचं आहे. आता ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 14 इंच. त्यानंतर आता आपल्याला इथे शोल्डरचं माप घ्यायचं आहे. शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे 5 इंच. ही माप आहे अशीच टाका, यात बदल काही करायचा नाहीये. ही शोल्डर मुंड्याची माप आपल्याला चार्ट नुसार टाकायची आहे. प्रत्येक छातीच्या मापाचं आपल्याला किती पॅटर्न टाकलं गेलं पाहिजे शोल्डर मुंडा याचा चार्ट बनवलेला आहे, त्यानुसार आपल्याला ही माप घ्यायची आहे. आता आपण शोल्डर घेतलं 5 इंच आणि मुंडा घेणार आहोत 5.25 इंच. आता इथे 5 इंच अंतर घेतलं, इथे पण 5 इंच अंतर घेऊन घ्या. म्हणजे तुमचा पॉइंट हा व्यवस्थित मॅच होईल आणि आकार तुमचे व्यवस्थित येतील. पॅटर्न बनवताना पट्टीचा वापर करा. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं छातीचा चौथा भाग. ज्या ताईंना छातीचा चौथा भाग करायला जमत नाही, जिथे 32 माप आलेला आहे टेप आपल्याला 4 वेळा दुमटायचा. म्हणजे तुम्हाला छातीचा चौथा भाग हे माप मिळतं. लक्षात घ्या. हे बघा 32 इंचाला मी एकदा टेप दुमटला आणि आता परत दुसऱ्यांदा टेप दुमटला. म्हणजे 4 घडी आले टेपला. हे बघा हे 4 घडी आली म्हणजे आपलं छातीचा चौथा भाग हे माप कसं आलं लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा इथे जेवढं माप आलेलं आहे घडीसाठी म्हणजे 8 इंच, म्हणजे छातीचा चौथा भाग आलेला आहे 8 इंच. 32 चा चौथा भागाला 8 इंच, हे 8 इंचावर मार्किंग करते आणि यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करणार. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि हे अंतर सरळ खाली जोडून घ्या. ज्या ताईंचा कमर घेराचं अंतर जर छातीपेक्षा खूप कमी असेल तर कमर घेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं माप टाकायचंय. नाही तर कोपऱ्यातून हे अंतर जोडून घ्यायचं. काय होतं आपल्याला टक्सचं शिवण, फिटिंगचं माप यासाठी हे अंतर लागतंच. त्यामुळे एवढा काही कपडा इथे जास्त शिल्लक राहत नाही. त्यामुळे तुम्ही सरळ खाली जोडून घेतलं तरी देखील चालणार आहे. मग आता मुंड्याचे आकार द्यायचे. मुंड्याचे आकार देताना हा जो मधला पॉइंट आहे इथून बाहेरच्या बाजूला तिरकस स्टेप धरायचा अशा पद्धतीने आणि 1.5 इंचावर मार्किंग करायचं. आणि हे जे पॉइंट आहेत हे मॅच करायचे. फक्त बघा हा हात इथे आणला आणि हा हात असाच गोलाकार वरती शोल्डरकडे जोडून घ्यायचा आहे. आता हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी ह्या पॉइंट पासून आपल्याला आतल्या बाजूला द्यायचं 1 इंचाचं मार्किंग, इकडे द्यायचं 1 इंचाचं मार्किंग आणि ह्या पॉइंट पासून वरती शोल्डर पर्यंतचं जे अंतर आहे त्याचा मध्य करायचा आहे आणि मध्यापासून 5 इंच मध्ये घ्यायचं आणि हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे. हे पण पॉइंट मॅच करत आपला हात अशा पद्धतीने जाऊ द्यायचा. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे गळाखोली. गळाखोली घेणार आहोत आपण 2.25 इंच. 2.25 इंच म्हणजे टेप वरच्या 2 इंच आणि पुढच्या 2 रेषा म्हणजे 2.25 इंच होतं. लक्षात घ्या. पुढच्या गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या. जी तुमची ब्लाऊजची उंची आहे उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं. आता 5.5 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच ऍड केलं 6 इंच. हे अंतर पट्टीने वरती जोडून घ्यायचं आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला. हे ब्लाऊज अंगामध्ये खूप छान बसतं. त्यानंतर आपल्याला योगपट्टीसाठी मी इकडनं 3 इंचाचं मार्किंग केलं आणि इकडनं 2.5 इंचाचं मार्किंग केलं.
हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं. जिकडे 3 इंचाचं मार्किंग केलं तिथून पुन्हा वरती अर्धा इंचाचं मार्किंग करायचं आणि ते अलगद असं छोटासा योगपट्टीला गोलाकार द्यायचा, म्हणजे ही योगपट्टी छातीवर चढत नाही. त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला टक्सचं कटिंग मार्किंग कसं करायचं हे बघूया. आता छातीचा 10वा भाग हे माप घ्यायचं. छातीचा 10वा भाग म्हणजे तो कसा काढायचा. आता आपल्याला 32 छातीचं माप आहे की नाही, मग 3 आणि 2 हे अंक येतात, मग त्यांच्यामध्ये डॉट द्यायचा. म्हणजे हे जे अंतर आहे हे इंच, 3 इंच आणि टेप वरच्या 2 रेषा, हे लक्षात घ्या. कोणत्याही छातीच्या माप 10वा भाग काढायचा आहे. हे 32चं झालं. 34चं करायचं असेल 3 इंच आणि 4 रेषा. 36चं आहे 3 इंच आणि 6 रेषा. म्हणजे जे माप आहे, जो अंक आहे 32 छातीचं माप, ते इथे लिहा, त्याच्यामध्ये डॉट द्या आणि इंच आणि रेषा असं तुम्हाला माप घेतलं म्हणजे तुम्हाला छातीचा 10वा भाग काढणं पण हे अंतर सोपं जातं. ज्या ताईंना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी ही अगदी सोपी पद्धत आहे. त्यामुळे सेम अशाच पद्धतीने तुम्हाला करायचं. कोणत्याही 40 छातीचं ज्यावेळेस तुम्हाला करायचं आहे, 40 मध्ये म्हणजे हे 4 आणि 0 हे 2 अंक येतात, मध्ये डॉट द्या. 4 इंच आणि 0 रेषा म्हणजे 40चा 10वा भागाला 4 इंच, हे लक्षात घ्या. मग इथे मार्किंग केलं आणि हा उभा टक्स आपल्याला शिवायचा आहे 2 इंच. मग हे 2 इंचाचं मार्किंग केलं. हा मेन टक्स झाला, लक्षात घ्या. ह्या मेन टक्सचं शिवण आपल्याला करायचं आहे पूर्ण 1 इंच, म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच. मग ह्या मेन टक्स पासून आपल्याला ही काच बटन पट्टीची बाजू आहे, लक्षात घ्या. गळ्याकडची बाजू म्हणजे काच बटन पट्टीकडची बाजू आणि मुंड्याकडची बाजू म्हणजे ही फिटिंगची बाजू आली. या पॉइंट पासून इकडे तिरकस टेप अशा पद्धतीने धरायचा 1.5 इंच, म्हणजे 1 इंच आणि टेप वरच्या 4 रेषा, हे असं मार्किंग केलं. मग ज्यावेळेस आपण शिवण करणार त्यावेळेस हा टक्स आपल्याला शिवायचा आहे अर्धा इंच. ह्या पॉइंट पासून इकडे मुंड्याच्या बाजूकडे 1.5 इंचावर मार्किंग केलं. फिटिंगच्या बाजूकडचं मार्किंग 1.5 इंच आणि ह्या टक्स पासून इकडे 1.5 इंचाचं मार्किंग करायचं. म्हणजे हे झालं सगळं टक्सचं मार्किंग. आणि हा जो फिटिंगच्या बाजूचा टक्स आहे हा आपल्याला शिवायचा आहे फक्त 1/2 इंच. आता हा टक्स शिवताना असा सरळ पासून तुम्ही असं तिरपा कुठल्याही ठिकाणी शिवू शकता, लक्षात घ्या. फक्त सरळ पासून तुमचा टक्स असं वरती नाही गेला पाहिजे. जर वरती गेला तर तुमचा ब्लाऊज इथे बिघडेल, तसा बिघडू नये. त्यामुळे ज्यावेळेस आपण ह्या टक्सचं शिवण करणार, शिवण करताना असं सरळ पासून तुम्ही तिरकं कुठेही ह्या टक्सचं शिवण करू शकता. आणि मुंड्यातला टक्स अशा पद्धतीने इथे कोपऱ्यात 1/2 इंच आपल्याला हा शिवायचा आहे. ह्या पॉइंट पासून आपण इकडे अंतर घेतलं 1.5 इंच, इकडे 1.5 इंचाचं अंतर घेतलं आणि इथून 1.5 इंचाचं अंतर घेतलं. म्हणजे ब्लाऊज शिवल्यानंतर इथे छातीच्या गोलव्यामध्ये खोलगट सुंदर असं इथे तयार होतं. आता याचं कटिंग करून घेऊया. मग कपड्यावर वाढवायचं कसं, शिवायचे कसे, हे सगळं समजून सांगते. मग बाहीचं कटिंग पण आपण बघणार आहोत. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आपण सगळ्या प्रकारचे कटिंग शिकणार आहोत. तुमचं कटिंग परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे, हे लक्षात घ्या. आता हा झाला पुढचा भाग, हा झाला मागचा भाग. हे बघा दोन्ही भाग आपले सोबत तयार झालेले आहेत. आता हे जे गळाखोलीचं अंतर आहे, गळ्याची उंची आहे, हे आपण मागच्या भागात इथे पहिले आखून घेऊया, मग पुढच्या भागाचं कटिंग करूया. तुम्हाला पेपर पॅटर्न बनवताना सेम अशाच पद्धतीने करायचं आहे. गळाखोली घेतली 2.25 इंच. आता ज्या ताईंना ही शोल्डरची पट्टी मोठी हवी आहे, मग गळाखोलीचं अंतर कमी करा. ज्या ताईंना शोल्डरची पट्टी छोटी हवी आहे तर गळाखोलीचं अंतर वाढून घ्यायचं. मात्र ह्या शोल्डरच्या अंतरात काहीही बदल करायचा नाही. बदल करायचा तो फक्त ह्या अंतरात करायचा. म्हणजे तुमची पट्टी तुम्हाला लहान हवी की मोठी हवी हे तुम्ही इथे बदल हा करू शकता. गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्या. गळा आहे 9 इंचाचा, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 9.5 इंच. हा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा, वरती अंतर जोडून घेतलं आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला. त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला ह्या टक्सचं शिवण करायचं आडवं 4 इंचाचं आणि उभा टक्स गळ्यापेक्षा 1/2 इंचाने कमी. मग 4.25 इंच आपण हा टक्स शिवणार आहोत. 4, 4.25, 4.5 इंच किती पण चालेल. ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच, म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच. आणि कपड्यावर ज्यावेळेस हे कटिंग ठेवायचं तर इथे आपली घडी आली पाहिजे, लक्षात घ्या. कारण हे पुढच्या हुकांचं ब्लाऊज शिवतोय आपण. जर मागच्या हुकांचं शिवायचं असेल
तेव्हा आपल्याला हे सुट्ट्या पदरांमध्ये चालतं. पण आपण हे पुढच्या हुकांचं पहिले शिकूया ब्लाऊज, मग मागच्या हुकांचे ब्लाऊज शिकणार आहोत आपण. हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न. आणि उभ्यात किंवा आडव्यात तुमचं कपड्याचं जे डिझाईन आहे त्यानुसार ठेवायचं. ही बाजू आपल्याला घडीच्या बाजूकडे आली पाहिजे, गळ्याची बाजू, हे लक्षात घ्या. नवीन शिकणाऱ्या त्यांना लक्षात येत नाही इकडची बाजू कोणती, इकडची बाजू कोणती, तर त्यांनी इथे मुंड्याचा आकार काहीतरी मार्किंग करा, म्हणजे तुम्हाला कटिंग करणं सोपं जाईल, उलट सुलट भाग जोडले जाणार नाही. ही घडीच्या बाजूला कटिंग करायचं. हे झालं मागच्या भागाचं कटिंग. आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया. आता इथे मुंड्याचा आकार आपण जो दिलेला आहे तो पहिले कटिंग करून घेऊया. त्यानंतर आपण गळ्याचा आकार कट करूया. योगपट्टीचं कटिंग करूया. हे बघा, आता हे झालं पुढच्या भागाचं कटिंग तयार. आता ज्यावेळेस आपल्याला हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं, कपड्यावर ठेवताना उभ्यात किंवा आडव्यात ठेवायचं आहे. क्रॉस मध्ये असं तिरपं वगैरे कोणीही ठेवायचं नाही. असं तिरपं वगैरे ठेवलं तर तुमच्या मुंड्यात ब्लाऊजला फुगा पडेल, घोळ पडेल. त्यामुळे असं तिरपं कुठेही ब्लाऊज ठेवायचं नाही. ब्लाऊज पॅटर्न ठेवताना असं उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायचं आहे. हे अशा दोन पद्धतीनेच फक्त हे आपल्याला पॅटर्न ठेवायचं आहे. आणि ज्यावेळेस कपड्यावर कटिंग करायचं, कटिंग करताना ही बाजू आणि ही बाजू शिलाईसाठी आपल्याला साधारण पाव ते अर्धा इंचापर्यंतच आपल्याला कपडा दाबायचा आहे शिवणामध्ये. तर तेवढा शिवण्यासाठी जेवढा कपडा लागणार आहे तेवढाच फक्त ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत पूर्ण आपल्याला हे दोन्ही भाग आपल्याला कपड्यावर वाढवायचे. म्हणजे शिवण केल्यानंतर बरोबर हे दोन्ही भाग जोडले देते. आता आपलं जर वाढवायचं राहिलं तर आपण इथे शिवणार, मग शिवण केल्यावर हे भाग जोडल्यानंतर हे असे होणार. असं जेव्हा होईल मग ज्यावेळेस आपण हा मागचा भाग पुढचा भाग फिटिंग करणार, फिटिंग करताना मग आपलं हे तंतोतंत मॅच होणार नाही, हे खालच्या बाजूला असा फरक पडेल. मग तसं होऊ नये त्यामुळे आपल्याला हे शिलाई मार्जिन वाढून घ्यायचं. म्हणजे आपलं ज्यावेळेस आपण हे शिवणार तर आपला हा मागचा भाग पुढचा भाग तंतोतंत मॅच झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला शिलाई मार्जिन वाढून घेणं फार गरजेचं आहे. हे झालं आपलं पुढचं आणि मागच्या भागाचं कटिंग. आणि शिवायचं कसं हे तुम्हाला सांगितलं. हे सुट्ट्या पदरांमध्ये तुम्ही ठेवू शकता. फक्त मागचा भाग आपल्याला ठेवताना घडीच्या भागात ठेवायचा आहे. इकडे मुंडा आहे, हे टक्स अशाच पद्धतीने शिवायचे. हे टक्सचं कपड्यावर असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपण बाहीचं कटिंग बघूया. बाहीच्या कटिंगसाठी आपल्याला घ्यायचं आहे घडीचा पेपर. हे बघा, हे अशा पद्धतीने पेपर घेतलेला आहे आणि घडी माझ्या बाजूला आहे. आता घडीच्या बाजूला तुम्ही ब्लाऊज वरून जी बाहीची लांबी मोजलेली आहे ते माप घ्यायचं. अंगावरून माप घेतलेलं असो किंवा ब्लाऊज वरून माप घेतलेलं असो, ते बाहीच्या लांबीचं माप घ्यायचं. आज आपण इथे 5 इंचापासून पुढच्या बाह्यांचं कसं कटिंग करायचं हे शिकणार आहोत. कमी इंचाची बाही आहे त्याचं कटिंग उद्याच्या याच्यामध्ये बघूया. कारण प्रत्येक बाहीच्या लांबीनुसार जो आपण बाहीचा आकार देतो, त्या जो बॉक्स बनवतो त्याच्यामध्ये बदल होत असतात बाहीच्या लांबीनुसार. तर ते कसे करायचे ते शिकणार आहोत. आज आपण हे साध्या बाहीचं कटिंग शिकणार आहोत. 5 इंचापासून पुढच्या बाह्यांच्या कटिंगसाठी कशा पद्धतीने बदल करायचा हे बघणार आहोत. आता आज आपण इथे शिकणार आहोत 6 इंचाच्या बाहीचं कटिंग. त्यामुळे 5 इंचापासून पुढची आहे. मग त्याचं बॉक्सचं कटिंग मग 5, 6, 7, 8, 9, 10, 11 किती लांबीचे असतो तर बॉक्सचं जे कटिंग आहे सेम असंच करायचं आहे. जर तुमचं अस्तरचं ब्लाऊज असेल तर शिलाई मार्जिन फक्त 1 इंच वाढवायचं आणि बिना अस्तराचा असेल तर 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. कारण आपल्याला खालच्या बाजूला फोल्ड आणि वरती शिवण्यासाठी कपडा लागतो त्यासाठी. आता 6 इंचाची बाही आहे, 2 इंच शिलाई मार्जिन वाढवलं 8 इंच. आपलं 32 छातीचं ब्लाऊज आहे, छातीचा चौथा भागाला 8 इंच, हे 8 इंचावर मार्किंग करून घेतलं. हे अंतर पट्टीने खाली जोडून घेतलं. मग ज्या ठिकाणी आपण हे 8 इंच अंतर घेतलेलं आहे त्या 8 इंच अंतराचं मध्य करा. मध्य नसेल जमत तर टेप दुमटून घ्या 8 इंचावर, तुम्हाला हा मध्य मिळाला. आणि मध्यापासून आपल्याला हा 3 इंचाचा बॉक्स बनवायचा. लक्षात घ्या. आता हा 3 इंचाचा आधी बॉक्स बनवून घेऊया. आता हा बॉक्स का बनवला तर आपला बाहीचा परफेक्ट आकार जमावा यावा त्यासाठी आपण हे 3 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे. मग त्याचे समान 3 भाग करायचे. मग ते कसे करायचे, हे 1 इंचाचं एक मार्किंग केलं, दुसऱ्या इंचाचं एक मार्किंग केलं आणि ते तिसऱ्या इंचाचं मार्किंग. म्हणजे आपला बाहीचा आकार अगदी परफेक्ट येणार आहे ह्या पॉइंट्समुळे. इकडे फिटिंगच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं, घडीच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं. मग आपल्याला बाहीचा आकार द्यायचा. आकार देताना फक्त हे पॉइंट मॅच करायचे आहे. लक्षात घ्या.
आता ही जी बाजू आहे उंच वटेवाली, ही ब्लाऊजला पुढच्या बाजूला जोडायची आणि हा जो खोलगट आकार आहे, उंच बाजू मागच्या बाजूला, खोलगट बाजू पुढच्या बाजूला जोडायची. त्यानंतर इथे दंडघेराचं माप. जर तुम्ही ब्लाऊज वरून दंडघेर मोजला असेल तर तुम्हाला निम्म माप मिळालं असेल, आणि जर पूर्ण दंडघेर अंगावरून माप घेतलं तर पूर्ण गोलाचं माप मिळतं. अंगावरून माप घेतलं असेल तर समजा 10 इंच माझा दंडघेर आहे पूर्ण, मग त्याच्या निम्मा करायचा 5 इंच आणि त्यात 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं. पूर्ण दंडघेराच्या निम्मा अधिक 2 इंच शिलाई मार्जिन, हे असं माप घ्यायचं आणि हे कोपऱ्यातून असं जोडून घ्यायचं. मग याचं कटिंग करूया. घडीमध्येच आपल्याला पहिले हे दोन्ही भाग कट करायचे. मग बाही उघडून घ्यायची आहे आणि मग आपल्याला हे पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे. इथे सेंटरला हे असं छोटासा नॉच द्या, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजला बाही जोडणार त्यावेळेस हा सेंटर मॅच झाला पाहिजे. लक्षात घ्या. सेंटर कसं ठरवायचा? आता हा मागचा भाग आणि हा पुढचा भाग, हे आपण दोन्ही शोल्डर जोडणार, म्हणजे ज्यावेळेस हे शोल्डर जोडणार त्यावेळेस आपला हा बाहीचा जो नॉच आहे हा बरोबर परफेक्ट इथे मॅच झाला पाहिजे. म्हणजे ही जी बाजू आहे हा खोलगट भाग हा ब्लाऊजला पुढच्या बाजूला आला पाहिजे आणि हा जो उंच भाग आहे हा ब्लाऊजला मागच्या बाजूला आला पाहिजे. लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने आपलं शिवण झालं पाहिजे. हे तुम्हाला लक्षात यावं यासाठी सांगितलं. हे शोल्डर जोडल्यानंतर नवीन शिकणाऱ्या ताईंनी पहिले इथे शोल्डर पासून सुरुवात करा. हे शोल्डरच्या मध्यभागी हा नॉच जोडा, मग ही पुढची बाजू जोडून घ्या आणि मग ही मागची बाजू जोडा, म्हणजे कुठेही ब्लाऊजला बाही जोडताना कुठेही कमी जास्त होणार नाही. आता ही गळ्याकडची बाजू, लक्षात घ्या, ही गळ्याकडची बाजू, ही मुंड्याकडची बाजू, म्हणजे आपलं बाही जोडताना ही अशा पद्धतीने ह्या गोलाकाराला बरोबर जोडली जाणार आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला हे शिवण करायचं आहे, हे लक्षात घ्या. सेम अशाच पद्धतीने हे ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे, हे लक्षात घ्या. आपल्या युट्यूबला सगळ्या प्रकारच्या बाह्यांचे कटिंगचे व्हिडिओ अपलोड आहे. जर तुम्हाला वेगळ्या बाहीचं कटिंग शिकायचं असेल तर तुम्ही युट्यूबला आपला व्हिडिओ सर्च करा, त्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या याला बाह्यांचं कटिंग लावू शकतात. पण नवीन शिकत असाल तर सुरुवातीला साध्याच बाहीचं कटिंग करून साधी बाही शिवा, त्यानंतर वेगवेगळं कटिंग शिका, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज शिवण सोपं जाणार आहे. आपण सोप्यापासून थोडं अवघडाकडे जाऊया, म्हणजे तुमचं कटिंग आणि शिवण अगदी परफेक्ट येणार आहे. आज आपण हे फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग शिकलो. पूर्ण बाहीसह शिवण कशा पद्धतीने करायचं, कपड्यावर ठेवायचं कसं, हे संपूर्ण समजून सांगितलं. बाही पण ठेवताना उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायची, क्रॉस मध्ये कुठलाही भाग ठेवायचा नाहीये. आज आपण हे साध्या बाहीचं कटिंग शिकलो. उद्या आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग शिकणार आहोत. तर उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद.